नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत येणाऱ्या सामाजिक सुरक्षा विभागाने ड्रग्ज तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करत व्यावसायिक स्वरूपाचे 105.020 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केले आहे। ही कारवाई 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9:15 वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू नरसाळा रोड स्वस्त धान्य दुकान प्रभाग क्रमांक 15 च्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली। जप्त करण्यात आलेल्या MD ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत 10,50,200 रुपये आहे। सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपी सलीम साजिद खान याला शरीरास घातक असलेल्या MD ड्रग्जची बेकायदेशीर वाहतूक करताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी त्याच्याकडून 10,50,000 रुपयांचे MD ड्रग्ज, 1,50,000 रुपयांची बर्गमॅन दुचाकी, 40,000 रुपयांचे 2 मोबाईल फोन आणि 90,000 रुपये किमतीची पिवळ्या धातूची अंगठी असा एकूण 13,30,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात NDPS कायदा कलम 8 क 22 क आणि 29 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला। या गुन्ह्यातील दुसरा आरोपी संजय कालिया हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही कारवाई सामाजिक सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक दर्शन पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे।